पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यावर असलेले आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी माजी आमदार प्रशांत परिचारक प्रणित भाजपा आघाडीस उपलब्ध झाली आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरपालिकेत बहुसंख्य नगरसेवक भाजपा आघाडीचे विजयी झाले, मात्र नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्यानं त्याची कसर भरून काढण्यासाठी परिचारक समर्थक अधिक या निवडणुकीत जोमानं कामाला लागलेत। तर दुसरीकडे माजी आमदार प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे, गणेश पाटील, युवराज पाटील एकत्र आल्यानं नव्या समीकरणाचा उदय झालाय। लक्ष्मी टाकळी जिल्हा परिषद गट हा परिचारक समर्थकांचा गड राहिलाय, तर यातील पंचायत समिती गण असलेला खर्डी गण हे परिचारक यांचे होम ग्राउंड आहे। रविवारी खर्डी पंचायत समिती गणात समाविष्ट असलेल्या तावशी येथे भाजपच्या विजयासाठी प्रचार बैठकीचं आयोजन करण्यात आलं। यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे यांच्यासह भाजप आघाडीतील अनेक नेते मंडळी उपस्थित होती। हा गावातले चांगले असले सेवाभावी माणूस आहे, त्याला द्या। त्या डॉक्टरचं नाव सेवाभावी आहे, सेवाभावी नंदकुमार सेवाभावी काम करणारा माणूस, त्याला संधी दिली मालकाने। आणि हे आपला आणि हे तर काय बिचारा ज्याच्या बापानं पार्टीसाठी जन्म घालवला, तुमच्या आमच्या सगळ्यांनी सेवा केली। योगायोगानं त्याचं नशीब चांगलं तुला संधी मिळेल। योगाने इकडं सगळ्यात ऍडजस्टमेंट, इथं बाबा बौद्ध समाज आहे, इथं मातंग समाज आहे, इथं सांबार समाज आहे, अशाला बसवताना अचानक हे नाव पडा, नाही तर ठरलं होतं दुसऱ्याला द्यायचं। ते ऍडजस्टमेंट तालुक्यातल्या कुठल्याही जाती धर्म आपल्यापासून वंचित, सत्तेपासून वंचित राहायला पाहिजे, ही मालकांची भूमिका होती। त्याचं बिचारा तुझं नशीब, तुझ्या बापाची पुण्य कामी आली, तुलाही शुभेच्छा। आणि उद्याच्या लढाईत मगा म्हणल्यासारखं आमचं धनाजीराव म्हणल्यासारखं गाफील राहू नका, गाफील प्रचंड मत आलं पाहिजे। सोलापूर जिल्ह्यातनं हा खर्डी मतदारसंघ कालच्या इलेक्शनच्या आमदारकीचा बदला ह्या जिल्ह्यातला निघाला पाहिजे। आमदारला सुद्धा वाटलं पाहिजे की पुढच्या वेळेस जायला आपल्याला आमदारला मागे राहिलोय, आता आपण बदला घ्यायची वेळ आहे। तर ह्या वेळेला तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, खर्डी हा सोलापूर जिल्ह्यात 1 नंबरनं लीड आला पाहिजे, टाकळी 1 नंबर लीड आला पाहिजे। त्यासाठी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। चेअरमन साहेब बोलते। पंचायत समितीच्या या प्रचार सभेला उपस्थित असणारे भाजपचे जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री हरीशदादा गायकवाड, जिने आताच मार्गदर्शन केलं ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी अध्यक्ष, माजी अधिकारी श्री पंडितराव भोसले साहेब, यशवंतराव चव्हाण पक्षाचे चेअरमन श्री शाजी बापू, या गावचे आमचे सहकार शिवणी साखर कारखान्याचे संचालक श्री सरदार तात्या, बाळासाहेब आजबे, बाळासाहेब यादव, उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर, टाकळी गणाचे जिल्हा परिषदचे उमेदवार श्री वाघमारे, पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री आगवणे आणि या गावातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, येत्या 7 तारखेला आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला समोर जायचं आहे आणि आपलं मतदान हे येत्या 7 तारखेला या दोन्ही उमेदवाराचं चिन्ह आहे कमळ। कमळ या चिन्हाच्या समोरील बटन दाबून त्यांना सेवा करण्याची संधी द्यायची आहे, ही विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्यापर्यंत आलो।
माझ्या अगोदर भोसले साहेबांनी सांगितलं काय या गावच्या व्यथा काय अडचणी आहे ते सरदार तात्या असतील बाळासाहेब असतील या दोघांनी आपल्याला मार्गदर्शन मध्ये व्यथाही सांगितल्या काय रस्त्याच्या आडी अडचणी आहेत ते मालक त्यांच्या भाषणामध्ये सांगतील. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे जात असताना खऱ्या अर्थानं अख्ख्या देशामध्ये भाजप सरकार आहे आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यामुळं आपल्याला सर्वात जास्त निधी जवळजवळ 3 टर्म भाजप सरकारनं अतिशय चांगला विकास चांगल्या पद्धतीने देशामध्ये राज्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे. आणि 3 टर्म मध्ये काम करत असताना आता बघितलं की आपण गावामध्ये येत असताना इथं प्रत्येक वेळी सभा व्हायच्या पण सभा ओपन मध्ये व्हायच्या पण आता एवढा मोठा चांगला मंडप वगैरे गावात आल्यानंतर सुशोभीकरण देवळाला निधी तिथलं सुशोभीकरण देवळाच्या साईडचं सुशोभीकरण या सगळ्या गोष्टी रस्ते असतील गावातील वाडी वस्त्यांचे रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या गोष्टी भाजपच्या सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला दिलेल्या आहेत. आणि मग आपला विकास कधी थांबत नसतो. विकास हा करत पुढे जायचा असतं अपेक्षा वाढत जात असतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला जर देशातला निधी राज्यात आणायचा असेल राज्यातला निधी सोलापूर जिल्ह्यामध्ये आणायचा असेल आणि सोलापूर जिल्ह्यातला निधी आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये आणि तावशी गावापर्यंत आणायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवार ते आपल्या विचाराचे उमेदवार तुम्ही निवडून दिले पाहिजे. कारण उमेदवार निवडून देत असताना माझी मगाशी सांगितलं अगोदर की तुम्ही लोकसभेला उमेदवार निवडून दिले अजून 1 रुपयाही गावाला आपल्याला मिळाला नाही. म्हणजे विरोधात जर उमेदवार निवडून गेला तर निधी मिळत नाही ही अडचण आपल्या समोर असते काय. आणि गेले पुढचे 4 वर्ष हे भाजपचं सरकार राहणार आहे आणि आज आपण बघतोय पुढेही भाजपचं सरकार येणार आहे. आणि म्हणून एवढा आजच बजेट चांगल्या पद्धतीने झालं कारण बजेटच्या माध्यमातून भाजपच्या सरकारने एवढा मोठा इन्कमिंग म्हणजे उत्पन्न वाढवलेलं आहे आणि त्या उत्पन्नाच्या कितीतरी पटीने उत्पन्न वाढवलं आणि मग आपण त्या बघितलं आज अजून एक 5-10 वर्षांनी आपल्याला एकदम डिजिटल आपल्याला ग्रामीण भाग बघायला मिळणार आहे. कारण आज बघितलं बजेटमध्ये सगळ्यात जास्त सोलरवर गाड्या आता चालणार आहेत बॅटरीवरच्या गाड्या त्याच्या किमती कमी केल्या सोलरवर लाईट येणार आहे त्याच्या किमती कमी केल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला जिथं खर्च जास्त होतोय तिथं खर्च कमी करण्याचं धोरण मोदी सरकारच्या माध्यमातून पार पडलेलं आहे. आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं आपल्याला भविष्यात आपलं स्थिर सरकार असल्यामुळं आपल्याला भागात सुद्धा त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होणार आहे. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून एवढा निधी येतोय आणि तो निधी आपल्यापर्यंत आणायचा असेल ग्रामीण भागापर्यंत आणायचा असेल तर आपल्याला भाजपच्या या उमेदवारांना निवडून देणं गरजेचं राहणार आहे. आज बघतोय शेतकऱ्यांना पेन्शन सारखी योजना भाजपच्या सरकारनं चालू केली लाडक्या बहिणीसारखी योजना चांगल्या पद्धतीने राबवलेली. आज एसटी महिला मंडळाला अर्ध्या तिकिटामध्ये असेल ज्येष्ठ नागरिकांना एसटी फुकट असेल या सगळ्या गोष्टी आपण बघितलं पीक विमा असेल एवढ्या सगळा निधी आपल्याला भाजपच्या सरकारच्या माध्यमातून मिळतोय म्हटल्यानंतर तरुण कार्यकर्त्याला सुद्धा एक चांगल्या पद्धतीने नोकरी लागावी नोकरी लागण्याचा पगार चांगला मिळावा या सगळ्या गोष्टीचं धोरण आज भाजपच्या सरकारच्या माध्यमातून पुढे राबतंय. आणि मग आपण सगळ्यांनी मिळून आम्ही हाच उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून सरदार तात्या आम्ही सर्वांनी मीटिंग मध्ये आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण सगळेजण मिळून एकत्र होऊया. गट तट आपल्या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी आपलं राजकारण गट तटाचं चालायचं. याच्या अगोदर सुद्धा आदरणीय अण्णा पाटील आदरणीय मोठे मालक परिचारक साहेब आदरणीय सहकारी आदरणीय दादा असतील आणि या तिघांच्या विचारानं तालुका चालत असायचा. त्यावेळेस ही नेते मंडळी प्रत्येक वेगवेगळ्या पक्षामध्ये असायचे पण पक्षामध्ये जरी असली तरी विकासाच्या कामाला ही नेते मंडळीचं मतभेद किंवा विकासाचं काम जाणून अडवणुकीचं कधी ह्या नेते मंडळीकडे आपल्याला बघायला मिळालं नाही. पण आज बघतोय आपण पुढची मंडळी जी येते मगाशी पंडित भोसले साहेबांनी सांगितलं आणि पुढे जे विरोधामध्ये पॅनल कोणाला मिळणार नाही कारण कोण कुठल्या पक्षात उभा राहिला हेच आम्हाला अजून कळलं नाही. ज्यानं पाठिंबा दिला ती म्हणते मी पाठिंबा दिला नाही ज्यानं उभा केले ती म्हणते माझी चिन्ह आहे माझं बघा माझ्या पक्षाचं बघावं लागतंय. आम्ही काल पूर्व भागात किंवा करोड भागामध्ये फिरलो तिकडं गडी एवढं पक्ष त्यांच्याकडे असून सुद्धा तिकडे अपक्ष उभा केलेले आणि मग असं विस्कळीत करून लोकांना वेगळ्या पद्धतीचं आम्हीच दाखवायचं आणि विस्कळीत वातावरण तयार करायचं अशी काही नेते मंडळीला आता सवय लागलेली आहे.
पण ह्यावेळेस तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांनी सगळ्यांनी आता एकत्र यायचं ठरवलेलं आहे. आम्ही जसं एकत्र आलोय तसं विकासाच्याच कामाच्या माध्यमातून आपल्याला समोर जात असताना आपण सुद्धा गट तट विसरून ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळं कुठल्या खासदारची निवडणूक नाही किंवा कुठल्या आमदारची निवडणूक आहे नाही, तर ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि मग एक कार्यकर्त्याला टाकळीच्या कार्यकर्त्याला चांगल्या आताच मालकांनी सांगितलं कर्मचाऱ्याला चांगली संधी जिल्हा परिषदच्या संधी दिली, पंचायत समितीला आगावण्यांच्या मुलाला संधी दिली आणि युवक पिढी सगळे मालकांनी जबाबदारी युवकांवर जबाबदारी दिलेली आहे. आणि मग ह्याचा बेनिफिट ह्याचा फायदा तरुण कार्यकर्त्याला होतो. आणि मग अशी लोक अशा ह्या लोकांची ही निवडणूक आहे. आणि त्यामुळं गटातटाचं राजकारण करण्यापेक्षा आपण विकासाकडे जाऊया आणि विकासाच्या माध्यमातून आपल्या गावचा कसा विकास होईल, एकमेकाची माफं काढण्यापेक्षा एकमेकावर आरोप करण्यापेक्षा आपण काय विकास केलाय हे तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं सांगायला पाहिजे. पण तसं पुढच्या पार्टीकडनं तसं काही होत नाही. फक्त एकमेकाच्या विरोधात बोलायचं आणि दिशाभूल करून पुढे निघून जायचं. पण अशा माणसांना थाला न देता येत्या 7 तारखेला या दोन्ही उमेदवाराचं चिन्ह आहे कमळ. कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून आपण आशीर्वाद स्वरूपी मतदान द्यावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो. आणि मी थांबतो. जय हिंद, जय भारत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय कल्याणराव काळेसाहेब, मार्केट कमिटीचे सभापती सन्माननीय हरीशदादा, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय भोसले साहेब, शहाजीबापू, उपस्थित असलेले दोन्ही उमेदवार नंदू वाघमारे आणि शुभम आगवणे, आपल्या गावचे आमचे सहकारी सन्माननीय बाळासाहेबजी यादव, धनाजी यादव, पुरुषोत्तम पवार पाटील, सरपंच गणपती यादव, तानाजी सरदार वकील साहेब, अल्लाउद्दीन बोलानी, बाळासाहेब वगैरे, अनिलजी वगैरे, भास्कर यादव सर, पांडुरंगजी आसबे, भारत रणदिवे, अबा पिशे, तात्यासाहेब यादव, श्रीनिवास जगदाळे, भारत यादव, जगन्नाथ सातपुते, अनिल सातपुते, बाळासाहेब आसबे, बापूराव वगैरे, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी मित्र, 7 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत. कोर्टाच्या काही निर्णयामुळे त्या निवडणुका लांबत जवळजवळ 2-2.5-3 वर्ष, ज्याला मिनी मंत्रालय आपण म्हणतो, अशा जिल्हा परिषदेवरती प्रशासकीय कारभार होता. मित्रांनो, ही निवडणूक आहे ती तुमच्या गावगाड्याच्या विकासाच्या प्रश्नाची निवडणूक आहे. कुणाला तरी मोठं करायचंय, कुणाला तरी पदावर बसवायचंय म्हणून ही निवडणूक नाही. त्या देशाच्या व्यवस्थेमध्ये लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय रचना आहे. आणि मग राज्य सरकार, केंद्र सरकार आणि ग्रामपंचायत ह्याच्या मधला दुवा म्हणून काम करणारी संस्था कुठली असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. कुठल्याही ग्रामपंचायतीचा सरपंच देशाच्या प्रधानमंत्र्याकडे पत्र देऊन माझ्या असं रानमाळ्यातल्या रस्त्याला पैसे द्या असं म्हणू शकत नाही, किंवा तवशी रोडला पैसे द्या, तवशी काशेगाव रोडला असं सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आमदार निवडून पाठवता, खासदार निवडून पाठवता, ते तालुक्याचे प्रश्न मांडत असतात. ते आपल्या तालुक्यामध्ये निधी आला पाहिजे, वीज चांगली मिळली पाहिजे, सबस्टेशन झाली पाहिजे, घरकुलं आली पाहिजे, पाण्याच्या योजना आल्या पाहिजे. तालुका म्हणून त्या ठिकाणी विषय मांडला जातो विधानसभेत आणि मतदारसंघ म्हणून विषय मांडले जाते लोकसभेत. केंद्र पैसे देतं, राज्य पैसे देतं. ग्रामपंचायत स्वतःच्या उत्पन्नावरती मुरमाची पाटी सुद्धा गावात टाकू शकत नाही. कुठं आहे सरपंच म्हणून काम केलंय, टाकता येते का?
जर या ग्रामपंचायतीच्या पाठीमागे सरकार नावाची जर संस्था नसेल तर ग्रामपंचायतीला घरपट्टी पाणीपट्टी शिवाय कुठलेही उत्पन्न नाही. ती सुद्धा घरपट्टी निवडणूक लागली तरच वसूल होते. ती सुद्धा ज्याला ग्रामपंचायतीला लढवायचा खंड आहे तीच भरतो. अर्जावर सूचक म्हणून सही करणार आहे त्याचा सुद्धा घरपट्टी त्या मेंबरलाच भरावी लागते. ती अवस्था आहे आपल्या इथल्या घरपट्टीची पाणीपट्टी. त्यामुळे सरपंच म्हणून काम करताना किती जरी मनात असलं मला हे करायचंय मला ते करायचंय तरी स्वतःच्या उत्पन्नावरती करू शकत नाही जोपर्यंत शासनाकडनं पैसे येत नाही. आता केंद्र सरकार तुम्हाला डायरेक्ट पैसे देतं का? देत नाही. राज्य सरकार देतं का? देत नाही. एक वित्त आयोगातला काही निधी तुम्हाला मिळतो आणि आमदार निधी खासदार निधी मधला काही निधी तुम्हाला 2 लाख 5 लाख 10 लाख 15 लाख हा तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी कामासाठी मिळू शकतो. बाकीची सगळी कामं गावगाड्यातली आहे. मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, सांडपाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, गावात छोटे छोटे समाज मंदिरं बांधायची, दलित वस्ती सुधारणा आहे, शेतीचे अवजाराचे प्रश्न आहेत, स्मशानभूमीचा प्रश्न आहे, तीर्थक्षेत्र विकासाच्या योजना आहेत. अशा अनेक योजना आपल्या गावामध्ये दिवाबत्तीच्या योजना आहेत. मग ह्या योजना सगळ्या तुम्हाला पूर्ण करायच्या असतील तर ग्रामपंचायतीला या ठिकाणी ठराव करावा लागतो. माझ्या गावाला 100 घरकुलं द्या, 200 घरकुलं द्या, 500 घरकुलं द्या. त्याची यादी बनवून पंचायत समितीला जाते आणि मग पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी आल्यानंतर तुमच्या गावाला पैसे मिळतात. ही व्यवस्था आहे देशामध्ये. त्यामुळे मी तुम्हाला सांगितले ही निवडणूक तुमच्या गावाच्या प्रश्नाशी निगडीत निवडणूक. भला आमदार खासदार निवडणुकीमध्ये एखादी या पक्षाचा आला त्या पक्षाचा आला फार मोठा फरक पडत. तसं पंक्तीला बसल्यावर वाढती ओळखीचं असल्यावर एखादा लाडू एखादी जिलेबी एखादी पळी जास्त मिळते. तसंही वाढते तुमच्या ओळखीचे पाहिजे. जिल्हा परिषदेमधून पैसे तुम्हाला आणायचे. सगळ्यांनी सांगितलं सरकार वर भाजपचा आहे राज्यात भाजपचा. 2029 पर्यंत आता कुठल्या निवडणुका नाही. पुढच्या 4-3 वर्षामध्ये येणारा सगळा जो पैसा हा सगळा पैसा जिल्हा परिषदेमध्ये येणार. त्या जिल्हा परिषदेमधनं जर आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी नसेल, पंचायत समितीमध्ये जर आपला प्रतिनिधी नसेल तर तुमच्या माझ्या गावाला गणाला गटाला निधी मिळणार नाही. मिळेल पण जेव्हा पालकमंत्री म्हणतील की भारतीय जनता पक्षाच्या सदस्याचं वाटून होऊ द्या आणि त्यात उरल्यावर बघू तुमच्या गटाला द्यायचा का नाही. कारण मतदान देताना आवाज जर नाही मत दिलं तर कुठून पैसे देणार तुम्हाला पिण्याच्या पाण्याला योजनाला कशाला? तुमचं नाव मागं पडणार. त्यामुळे ही निवडणूक तुमच्या गावच्या विकासाची निवडणूक असल्यामुळं आणि दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार असल्यामुळं आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचं काम करण्याचा निर्णय 2013 सालीच आपण घेतला. 2 निवडणुका आपण विधानसभेच्या लढलो. मागची जिल्हा परिषद सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे आपण कमळ चिन्हावरच लढलो या मतदारसंघामध्ये आणि तेव्हाही आपण निकाल दिलेला. आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये त्या देशामध्ये मला नाही वाटत की दुसरा कुठला पक्ष आज जिवंत राहील. पण ज्या काँग्रेस पक्षानं 70 वर्ष त्या देशात नेतृत्व केलं त्याची अवस्था बघितलं 50-55% मतं घेणारा काँग्रेस पक्ष आज 10-12% आहे. कारण लोकांचा विश्वास जनाधार त्या ठिकाणी कमी होत गेला. दुसऱ्या बाजूला 80 साली स्थापन झालेला पक्ष त्याचे 2 खासदार ह्या देशामध्ये होते. तो आज पक्ष 14, 19 आणि 25 या 3 निवडणुकीवर लोकसभा असेल आणि विधानसभा असेल या दोन्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल दिलेला. महानगरपालिका लागल्या त्यात सुद्धा नगरपालिका लागल्या भाजपच्या बाजूने ह्या राज्यामध्ये कौल दिलेला. त्यामुळे वारं कुठं वाहतंय हे काय सांगायची गरज नाही. म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा आपण अधिक यावेळेस पालकमंत्री जरी असला तरी त्याच पालकमंत्र्याकडे ग्रामविकास खातं सुद्धा
त्यामुळे तुमच्याकडे येणाऱ्या योजना जेडपी मधनं मग कृषी, बांधकाम, पाणी पुरवठा, आरोग्य, पशुसंवर्धन, जलसंधारण, महिला बाल कल्याण, समाज कल्याण अशा अनेक खात्यातल्या योजना आहेत त्या आपल्या जयकुमार गोरेंच्या हातात आहेत. तुम्ही आता इतर रस्त्याची मागणी केली, अजून काही योजनांची मागणी केली,